काँग्रेसच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांचं अपहरण करून मारहाण केल्याची घटना घडली। जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली। सकाळी फिरायला गेल्यानंतर दोघांनी जबरदस्तीने त्यांना गाडीत घातलं। मारहाणीनंतर अज्ञातांनी गुजर यांना रस्त्यावर सोडलं। दरम्यान सचिन गुजर यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। मुख्य आरोपी चंद्रशेखर आगेसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर गुन्ह्यात वापरलेली 2 वाहनं देखील पोलिसांनी जप्त केली। व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासून पुढील कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं। हे महाराष्ट्राचं आणि अहिल्यानगरचं असणारे जे चित्र आहे याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, धिक्कार करतो। आणि आज नेमक्या 26 तारखेलाच एका मोठ्या राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचं अपहरण करणे म्हणजे काय, तर 26/11ला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतात मुंबईला हल्ला करून संविधान आम्हाला मान्य नाही आणि संविधान आम्ही या देशामध्ये ठेवणार नाही अशा प्रकारचा दहशतवाद्यांनी जो संदेश देण्याचा प्रयत्न केला होता, तोच भारतीय जनता पक्षाला संविधान मान्य नाही आणि संविधान मोडकळीस करून त्यांना तानाशाही हुकुमशाही आपल्या देशामध्ये आणायची आहे, हा त्यामागचा असणारा स्पष्ट शब्दात संदेश आहे। हा कदापि आम्ही हे सहन करणार नाही। उमेदवाराला किडनॅप करून निवडणूक अधिकाऱ्याच्या समोर उभं केलेलं आहे। अनगरला काय झालं, उमेदवारांनी फॉर्म भरू नये म्हणून किती पद्धतीने दाब दबाव अडवणूक झालेली आहे। आणि आता तुम्ही सांगताय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचंच अपहरण झालं, म्हणजे निवडणुका आपण फेअर वातावरणात म्हणतो त्या कुठे होत आहे? सत्ताधारी पक्ष अक्षरशः उच्छाद या निवडणूक सत्ताधारी पक्षांनी मनी आणि मसल पॉवरचा मांडलेला आहे। सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना श्री चंद्रकांत आगे तसेच त्यांच्या इतर 4 ते 5 साथीदारांनी फिर्यादी यांना तुम्ही आमच्या साहेबांबद्दल वाईट बोलता आणि आम्हाला आमच्या शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही दलितचे कॉमेंट केले असे म्हणून शिवीगाळ करून त्यांना जबरदस्तीने गाडीमध्ये घातले। त्यानंतर बेलापूर रोडवरून त्यांना सोबत घेऊन जाऊन एका निर्जन ठिकाणी त्यांना मारहाण केलेली। त्याबाबत फिर्याद दिल्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे अपहरण, मारहाण तसेच इतर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला। त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत श्री चंद्रशेखर आगे आणि इतर 2 जणांना ताब्यात घेतलेले, ज्या गुन्ह्यात वापरलेले 2 वाहने जप्त केलेले, पुढील कारवाई करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।